नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश सर. सक्सेस एज्युकेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन असेल किंवा मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन नंबर 2A मध्ये 4 मार्क्ससाठी विचारलं जातं मित्रांनो. 3 दिले असतात, 2 सॉल्व्ह करायचे असतात आणि क्वेश्चन नंबर 3A मध्ये 1 सॉल्व्ह करायचा असतो 3 मार्क्ससाठी. असे 2 क्वेश्चन दिले असतात. तर असं 4 आणि 3 असे 7 मार्क्स या ठिकाणी आपण संपूर्ण क्वेश्चन्स बघणार आहोत मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, नवीन आले असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना सांगा, शेअर करा. ओके मित्रांनो. ओके, तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. तर चला, ठीक आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स. नेक्स्ट बघा मित्रांनो, फिलिंग द ब्लँक्स प्रॉपरली. दिस इज द ट्रायंगल्स. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PAPQ. ABC ABCचं काय दिलं? बेस किती आहे मित्रांनो? BC. बेस काय? BC. ओके. हाईट काय दिलं मित्रांनो? AR डिवाइडेड बाय APQ चं बेस आहे PQ. काय मित्रांनो? PQ आणि हाईट आहे AR. क्लियर? AR आणि AR कॅन्सल. म्हणजे उरलं काय मित्रांनो? BC डिवाइडेड बाय PQ. क्लियर? इथपर्यंत आवाज येतोय सर्वांना? ओके. नाउ नेक्स्ट. आता बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2. एरिया ट्रायंगल LMN अपॉन एरिया ट्रायंगल BMN. LMN बघा, LMN. LMN चं बेस आहे MN इनटू हाईट. हाईट बघा मित्रांनो LP. काय आहे? LP. अँड देन एरिया ट्रायंगल DMN चं बेस आहे MN. ओके, MN आणि हाईट आहे मित्रांनो DQ. काय आहे? DQ. So therefore these MN and MN cancel. Answer will be the LP upon DQ. Clear? Okay. Now move on to next questions. Okay. Next question बघा मित्रांनो. M is the midpoint of seg AB and CM is the median. M हा midpoint आहे, AB हा ओके AB चा आणि seg CM is the median of the triangle ABC. Area triangle AMC divided by area triangle BMC. काय होणार मित्रांनो सांगा? या ठिकाणी होणार समजा AMC आणि BMC म्हणजे MC आणि MC हाईट इक्वल आहे. सो देअरफॉर इथं काय येणार मित्रांनो? इथं येणार AM बाय AM. इथं येणार MB येणार. ओके, MB आणि AM बाय AM इथं काय येणार? 1/1 आणि 1/1 काय होतं मित्रांनो? या ठिकाणी 1 आहे. क्लियर आहे इथपर्यंत? सो देअरफॉर M is the midpoint of say AB and CM is the median. So therefore area triangle बघा मित्रांनो AM आणि MB 1/1 म्हणजे हे AM बाय AM. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता AM बाय AM. क्लियर? AM बाय AM. AM आणि AM कॅन्सल म्हणजे आन्सर काय येणार मित्रांनो? 1 येणार. ओके, सो दिस इज द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. ओके, नाउ क्वेश्चन आहे नेक्स्ट बघा मित्रांनो. दिस इज द टू ट्रान्सफर 3 पॅरलल लाईन्स अँड देअर 2 ट्रान्सफर्स. या थेरम नुसार एक ऍक्टिव्हिटी दिली आहे मित्रांनो आणि दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द 2 मार्क्स. ओके, इन फिगर 1.21 दिलेले आहे AB पॅरलल CD पॅरलल EF. AB CD आणि EF पॅरलल. ओके, AC ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 5.4. C इज गिवन, C इज 9. BD ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 7.5. BF काढायचा आहे. तर बघा मित्रांनो AC अपॉन काय ना CE. क्लियर? आणि DF म्हणजे काय येणार? BD. इथं रिझन काय येणार? व्हॉट इज द रिझन? ओके, property of 3 parallel lines. 3 parallel lines and their transversal. क्लियर मित्रांनो? ठीक आहे. ट्रान्सव्हर्सल 5.4 अपॉन EC ची व्हॅल्यू 9. BD ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. इट इज 7.5. क्लियर पर्यंत DF काढायचा आहे. DF काढताना काय करावं लागेल? ओके, याला तिकडे ना याला इकडे ना काय होणार या ठिकाणी? इथं काढतो. ठीक आहे. DF ची व्हॅल्यू आहे DF इज इक्वल टू व्हॉट? इट इज 7.5 मल्टिप्लाय बाय 9 डिवाइडेड बाय 5.4. इथं भाग द्या. 9 × 9 9 × 54 0.6 याला असेल 75/6. 3 चा भाग द्या. 3 चा भाग 25 भागिले किती होणार? 2. ओके, तर याचे येणार आन्सर 12.5 इज द रिक्वायर्ड आन्सर. ओके, तर इथे येणार 12.5.
12.5 is the required answer. 7.5 into 9, 9 6 चा किती होणार 54, 0.6 होणार, 0.6 पॉईंट नंतर दिला 75/6 होणार, 3 चा भाग दिला 3 2 6 आणि 3 25 3 75 आणि 25 भागिले 2 25 हाफ 12.5 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लियर? हे तुम्हाला फिल अप करायचं आहे मित्रांनो. हा फक्त रफ आहे, रफ पोर्शन. ओके, दिस इज द रफ पोर्शन. क्लियर? आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स बघा मित्रांनो. ऍक्टिव्हिटी बेस आहे. ट्रायंगल एबीसी, रे बीडी बायसेक्ट द अँगल बी. ओके, AB upon BC is equal to AD upon BC. बघा AB upon BC is equal to AD upon DC. This is the angle bisect मित्रांनो. In triangle ABC दिलेला आहे. DE is a parallel to the BC. AE EB AD BC. काय होणार इथं? BPT थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, क्लियर इथपर्यंत? प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि AB बाय BC आणि या ठिकाणी बघा मित्रांनो AD आणि DC सारखं आहे ना, तर AB बाय BC. ओके, आणि या ठिकाणी AE इज डिवाइडेड बाय EB. ओके, तर हे तुम्हाला फिल अप करायचं होतं. क्लियर? इट इज फॉर द 2 मार्क्स. इम्पॉर्टंट आहे, करून ठेवा, व्हिडिओला सेव्ह करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे. नेक्स्ट बघा, इन द फिगर्स 1.44 दिला आहे. X is any point in the interior of the triangles. Point X is a joint to the vertices of the triangle seg PQ parallel D. ओके, seg PQ D ला आहे. ओके, त्याच्यानंतर आहे QR ला EF ला आणि फिलिंग द ब्लँक्स. ओके, तर इन ट्रायंगल XDE. ओके, PQ पॅरलल आहे कोणाला या ठिकाणी? ओके, PQ आहे DE ला. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो असं म्हणू शकतो XP. इथं काय आहे ना, गिवन आहे ना, हे गिवन आहे ना, दिस इज गिवन, हे गिवन दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके, XP बाय DP किंवा ओके DP लिहा. DP आहे इथं कुठं? ओके, DP लिहा चालेल. आणि या ठिकाणी XE बाय QE XE बाय सॉरी XQ बाय QE, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. नेक्स्ट हा सुद्धा या ठिकाणी QR जो आहे, QR हा EF ला गिवन आहे. दिस इज गिवन. क्लियर? इथपर्यंत गिवन आहे. मग या ठिकाणी काय म्हणू शकता? या ठिकाणी म्हणणार ओके XQ किंवा तुम्ही असं म्हणू शकता XR डिवायडेड बाय RF आणि इथे येणार XQ डिवायडेड बाय QE. बघा मित्रांनो, फ्रॉम 1 and 2 वरून लिहिलेलं आहे. राईट हँड साइड सारखी आहे, त्याची राईट हँड साइड सारखी आहे, म्हणजे तुझ्याची काय येणार? XP डिवायडेड बाय DP. ओके, इज इक्वल टू XR डिवायडेड बाय RF डिवायडेड बाय RF असं होणार. सो देयरफॉर बाय द कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार, सो देयरफॉर दिस PR, हा जो PR आहे DF ला काय असणार मित्रांनो या ठिकाणी पॅरलल असणार. क्लियर इथपर्यंत? ओके, लक्षात येत आहे सर्वांना? चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन ॲडजॉइंट फिगर BP परपेंडिक्युलर आहे AC ला. क्लियर? आणि CQ इज परपेंडिक्युलर टू AB. APC and AQB are collinear. Then prove that APB हा ट्रायंगल आणि आय थिंक AQC दिस ट्रायंगल आर सिमिलर. APB किती आहे? APB आणि अँगल APB किती? 90 येणार. हा 90 डिग्री येणार मित्रांनो. आणि AQC तर AQC परत 90 येणार. बरोबर? फ्रॉम 1 and 2 राईट हँड साइड सारखे आहे. ओके, PAB आणि QAC इथं काय येणार आहे मित्रांनो? या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आला ना. सो APB आणि हा अँगल टेस्ट येणार. सो देयरफॉर फ्रॉम 1 and 2. ओके, तर PAB आणि QAC. एक मिनिट, APB बघा इकडे मित्रांनो, APB आणि AQC फ्रॉम 1 and 2. मग येणार PAB आणि QAC.
सी QAC इट इज अ कॉमन अँगल इथे लिहा मित्रांनो कॉमन अँगल येणार काय ना कॉमन अँगल आणि देन बाय द अँगल टेस्ट फॉर द सिमिलरिटी सो दिस टू ट्रायंगल्स हे जे दोन ट्रायंगल आहेत त्या ठिकाणी सिमिलर असणार क्लियर ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो बघा इन अ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR AP and PQ 2.5 आहे ओके 2.3 आहे देन द फिलिंग द ब्लँक्स एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर म्हणजे याचाही मिळालं तुम्हाला म्हणजे या ठिकाणी काय म्हणणार मित्रांनो 2 चा स्क्वेअर किती 4 आणि हे 9 झालं एवढंच फिल अप करायचं होतं ठीक आहे इन ट्रायंगल ABC PQR ABC एरिया ट्रायंगल ABC एरिया ट्रायंगल PQR इथं PQR फिल अप करा ओके 80/150 तर या ठिकाणी AB इज PQ तर या ठिकाणी बघा 5 भागिले 16 आणि इथं येणार 25 तर 16 म्हणजे 4 आणि इथं काय येणार मित्रांनो 5 तर 4/5 AB/PQ कारण टेकिंग स्क्वेअर रूट आहे ना टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचा सो इट इज इक्वल टू 4/5 इज द रिक्वायर्ड आन्सर क्लियर ओके कारण एरिया एरिया ऑफ द सिमिलर टू ट्रायंगल इज इक्वल टू याचा स्क्वेअर असतो स्क्वेअर ऑफ द साइड्स ओके दिस रेशियो ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग साइड्स ओके याचा असतो मित्रांनो ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन आता बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलंय इन अ फिगर्स 1.66 ओके PQ आणि DE पॅरलल आहे एरिया पर्यंत PQF PQ आणि F एरिया दिलेला आहे याचा 20 आहे याचा 20 दिलेला आहे हा 20 दिलेला आहे ओके क्लिअर PF किती दिलाय PF ची व्हॅल्यू D इज इक्वल DP PF ही DP पेक्षा लेंथ मध्ये आहे 2 आहे म्हणजे याचा 1 असेल तर याचा 2 आहे क्लिअर ओके एरिया पडला आहे DPQE बाय द कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी ओके फाईन म्हणजे तुम्हाला हा फाइंड आउट करायचा आहे म्हणजे हा फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला एरिया ट्रायंगल याचा पूर्ण ट्रायंगल करावा लागेल आणि याच्यामध्ये मायनस करावं लागेल ओके तर DF काय असेल मित्रांनो DF DP प्लस PF ले बरोबर DP ची व्हॅल्यू आहे x आणि DPF आहे 2x आहे म्हणजे 3x झालं क्लियर FDE तर हा असतो FPQ करस्पॉन्डिंग अँगल FEB तर FQP दिस इज द करस्पॉन्डिंग अँगल आणि अँगल टेस्ट नुसार हे दोन्ही सारखे आहेत हे सारखे आहेत म्हणजे या ठिकाणी काय येणार मित्रांनो बघा या ठिकाणी येणार ओके FDE एरिया ट्रायंगल FDE आणि दुसरा आहे FPQ तर एखादी साइड घेऊन घ्या साइड कोणती घेणार 3x वाली घेऊन घ्या म्हणजे इथे येणार DF चा स्क्वेअर येणार आणि एकाचा येणार DF चा स्क्वेअर PF चा स्क्वेअर येणार मित्रांनो ओके PF स्क्वेअर क्लियर PF स्क्वेअर येणार DF स्क्वेअर आणि PF स्क्वेअर क्लियर तर हे 3x झाले DF स्क्वेअर अपॉन PF स्क्वेअर ओके तर एरिया ट्रायंगल FDE सॉरी FDE एरिया ट्रायंगल FDE ओके इज इक्वल टू 9/4 इनटू एरिया ट्रायंगल कुठे दिलेले आहे दिलं आहे का नाही अच्छा इथे दिलेलं आहे ओके 9/4 एरिया ट्रायंगल FPQ किती आहे या ठिकाणी FPQ किती आहे ओके FPQ ओके FDE FPQ आणि तुम्ही म्हणू शकता इथे बघा PQF म्हणजे हा 20 आहे ना हा 20 आहे म्हणजे 5 म्हणजे 45 होईल हा 45 झाला तर याच्यामध्ये किती होणार याचं किती आहे हा 45 त्याच्यामध्ये ते मायनस करा 20 किती येतं मित्रांनो या ठिकाणी 5 किती 25 ना 25 ओके 5 into 25 मध्ये त्याचा आन्सर आहे ओके 25 इज द रिक्वायर्ड आन्सर 25 आहे या ठिकाणी स्क्वेअर युनिट्स इट इज स्क्वेअर युनिट्स क्लियर अशा प्रकारे तुम्हाला हे फिल अप करायचं मित्रांनो दिस इज फॉर द 3 मार्क्स हा 3 मार्क्स साठी क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे तर चांगलं करा याला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ओके in PQR say PM is a median angle bisector of the angle PMQ and angle PMQ intersect
side PQ and side PR is a point X and Y. Respectively, prove that XY is parallel to QR. Complete the proof by filling in the boxes. PMQ, okay, and MX is the bisector of angle PMQ. म्हणजे या ठिकाणी मग बायसेक्टर अँगल प्रॉपर्टी बघा, अँगल बायसेक्टर थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. तर या ठिकाणी म्हणू शकता तुम्ही PM by MQ. PM by MQ is equal to PX by QX. QX घ्या आणि XQ घ्या, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. PM हा PMR वर काय होणार, PMR, तर PM डिवाइडेड बाय MR, ओके, क्लिअर. आणि त्याच्यानंतर आहे तो घेऊ शकता PY डिवाइडेड बाय RY, ओके. तर या ठिकाणी बघा PM आणि MQ इज इक्वल टू MP आणि MR. MP म्हणजे PM आणि MR हे सारखे आहेत. M इज द मिडपॉइंट ऑफ QR, हेच MQ इज इक्वल टू PM. हे बरोबर आहे. तुम्ही या ठिकाणी PM घेऊ शकता किंवा MQ घेऊ शकता, हे दोन पैकी एक. ठीक आहे, इथं PM किंवा MP दोन पैकी एक घेऊ शकता या ठिकाणी. ओके, सो देअरफॉर आणि या ठिकाणी सॉल्व करायचं होतं, आम्ही सॉल्व केलेलं आहे. ओके, दिस इज फॉर द 2 मार्क्स. हे 2 मार्क्ससाठी येतो हा क्वेश्चन. क्लिअर. नाव नेक्स्ट क्वेश्चन, आणि दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याचं बघा या ठिकाणी व्हॅल्युएशन आहे बघा मित्रांनो. ह्याचं 2ax by bx इज इक्वल टू याची 3/2 आहे ना. क्लिअर इथपर्यंत 3/2. ax ची व्हॅल्यू 3 आहे, bx ची व्हॅल्यू 2 आहे. तर याची bx किती होणार 2. इथे काय वापरलं, बाय कंपोनेंट वापरलं. ओके, तर AB x bx ax आणि bx म्हणजे AB ची व्हॅल्यू किती होणार 5 आणि bx ची व्हॅल्यू 2. क्लिअर. ओके, BCA आणि BYX. ओके, हे सिमिलर आहे. कशामुळे सिमिलर झाले हे, ओके, करस्पॉन्डिंग. ओके, अँगल टेस्ट वापरणार का आपण, पॉसिबिलिटी नाही आहे. पॉसिबिलिटी आहे का, नाही. ओके, पॉसिबिलिटी आहे का, नाही आहे. काय वापरणार त्या ठिकाणी, पॉसिबिलिटी तर नाही आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी येणार कोणती टेस्ट येणार, अँगल टेस्ट येणार मित्रांनो. ठीक आहे, अँगल टेस्ट. सो BCA, एक मिनिट, BCA आणि BYX म्हणजे हा आणि हा सारखा आहे. तर कोणानुसार, अँगल टेस्टनुसार. ओके, दोन अँगल टेस्टनुसार होऊ शकतो. करस्पॉन्डिंग साईड म्हणजे काय होणार, BA by BX, AC by 9. BA ची व्हॅल्यू किती आहे, BA ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला BX, हे XY ची व्हॅल्यू दिलेली आहे. BA ची व्हॅल्यू किती आहे, BX प्लस AB ची व्हॅल्यू 5 आणि 5/2 आहे. ओके, 5/2 दिलेला आहे. 45 म्हणजे 22.5 हा त्याचा आन्सर आहे मित्रांनो. किती, 22 पॉईंट आहे ना, 22 पॉईंट. दिसत नसेल तर एकदा बघतो, किती 22.5. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, ओके, इथं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा. ओके, याच्यामध्ये बघा मित्रांनो, इन फाइंडिंग द AB आणि BC हा गिवन आहे. दिस इज गिवन. हे किती होणार 45 डिग्री, हा 45 आणि हा 1/√2 होते. 1/√2 AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC म्हणजे 1/√2 इंटू हायपोटेन्यूज ना AC, तर 1/√2. ठीक आहे, ओके. तर याचं काय होणार मित्रांनो, या ठिकाणी 2, तर हा 1/√2 राहणार इथं. तर याच्यामधला हा 2 आणि हा 2 कॅन्सल, म्हणजे इथं काय येणार 2 येणार, आन्सर 2 येणार. आन्सर काय ना 2 येणारच. ठीक, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन ट्रायंगल ABC अँगल C. ठीक आहे, तुम्ही हा स्किप करू शकता मित्रांनो, किंवा नाही जर केली तर चालेल. C स्क्वेअर काय होईल, C स्क्वेअर इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस p स्क्वेअर. हा p स्क्वेअर झाला. ठीक, C स्क्वेअर इज इक्वल टू ax स्क्वेअर
मायनस आणि हा पी स्क्वेअर, दिस इज पी स्क्वेअर. इन ट्रायंगल एडीसी, एडीसी बघा ए बी सी, बी स्क्वेअर पी स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर होईल. तर याच्या ठिकाणी काय होणार, बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होईल. ओके ओके, तर सॉल्व करायचं. ठीक आहे, तरी थोडंसं भरून घ्या. ठीक आहे, ओके एका लक्षात. चला नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन, अँड दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा थेरम खूप महत्त्वाचा आहे. दिस इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन येतो मित्रांनो. हा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेसवर तुम्हाला टेक्निक मध्ये दिलेला आहे. नाही जरी आलं तर तुम्हाला विचारलं जातं की अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, सो गिवन क्वाड्रिलॅटरल काय दिलं तुम्हाला, ABCD इज अ सायक्लिक. अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. मग या ठिकाणी अँगल A आहे ना, बरोबर. तर अँगल ADC इज इक्वल टू 1/2. तर इंटरसेक्ट झालेला आहे ना. तर मेजर ऑफ आर्क आहे ना मित्रांनो, आर्क कोणती दिली या ठिकाणी, ADC ची आर्क आहे ABC. क्लियर, ABC. त्याच्यानंतर सिमिलरली ABC झालं ना. तर आता इथं काय येणार मग, अँगल आर्क ADC लिहा. ADC is an integral angle intersect the angle ADC. तर या ठिकाणी मित्रांनो येणार ADC बघा, ADC. ओके ना, ADC. तर अँगल काय येणार या ठिकाणी, ABC. येणार ABC. मग इथं येणार ABC. अँगल दोघांची ॲडिशन केलं ना, अँगल ABC अँगल D आणि अँगल B, ADC इज इक्वल टू 1/2 ADC झालं. आणि 1/2 ADC ची व्हॅल्यू किती आहे, मेजर ऑफ आर्क ABC, म्हणजे ABC आणि ADC मिळून काय झालं या ठिकाणी, हा सुद्धा काय होणार इथं 1/2 ADC. तर ओके, मेजर ऑफ आर्क ABC. क्लियर इथपर्यंत. ABC आणि ADC कम्प्लीट स्क्वेअर आहे, तो 360 च्या हाफ किती होणार मित्रांनो, 180. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे मित्रांनो, हा 4 मार्क्स साठी क्वेश्चन येतो. बट ऍक्टिव्हिटी मध्ये आलं तर 2-3 मार्क्स साठी आहे, किती 3 मार्क्स साठी इम्पॉर्टंट आहे. क्लियर इथपर्यंत. आणि जर तुम्हाला सॉल्व करायचं आलं की प्रूव्ह दॅट द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी, तर तुम्हाला 4 मार्क्स साठी येतो. क्लियर. नेक्स्ट, आता बघा मित्रांनो, नेक्स्ट आहे हा थोडासा आहे. ओके, सो थेरम ऑफ द एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कार्ड्स. हा थेरम आहे. कॉमन अँगल बघा, ADE आणि CEB, अँगल CEB. क्लियर. आणि AAB, DAC आणि BCE. ठीक आहे. तर या ठिकाणी म्हणू शकतो arc corresponding to congruent card. ठीक आहे मित्रांनो. ओके, नाउ नेक्स्ट, ADE आणि ट्रायंगल CBE हे दोन इक्वल आहे अँगल टेस्ट नुसार. ओके, अँगल टेस्ट नुसार. सो देयरफॉर AE अपॉन CE is equal to ओके ED ना, ED अपॉन BE किंवा EB. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होणार मित्रांनो, AE is multiplied by EB. Okay, EB is equal to C is multiplied by ED and hence it is true. Clear. Next question आहे हा या टाइपचा बघा मित्रांनो. ठीक, तर ड्रॉ द सेट
ठीक आहे मित्रांनो, कराल तुम्ही आता हे सर्व तुम्हाला मी होमवर्कला देतो. ठीक आहे, होमवर्कला देतो. दिस इज होमवर्क. हा एक होमवर्क आहे. ठीक आहे, सर्कम्फरन्स वगैरे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ना होमवर्क. दिस इज होमवर्क इम्पॉर्टंट आहे, याला करून घ्या चांगलं. दिस इज होमवर्क. होमवर्क क्लिअर. देन नेक्स्ट आहे. ठीक आहे मित्रांनो, हे करून ठेवा चांगलं व्यवस्थित. त्याच्यानंतर आहे व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर हा क्वेश्चन चांगला करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट हे आलेले क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, रिमोट इंटरव्ह्यू त्याला. ठीक आहे, 2024ला. त्याच्यानंतर आहे ही, हे बघून घ्या. सेक थीटा इज इक्वल टू 425/7. Then complete the following activity to find the values of tan theta. Activity, we have 1 plus tan square theta is equal to sec square theta. So 1 plus tan square theta is equal to 1 minute. It is not sec square theta is equal to 25/7. याचा होल स्क्वेअर क्लियर. तर हे 625/49 राईट हँड साइडला तर -1 होईल. ओके, असं tan square is equal to हे होणार 576 आणि हे होणार 24 भागिले 7. ठीक आहे मित्रांनो, ओके. 24/7 इज द रिक्वायर्ड आन्सर. 24/7. tan theta is equal to what? 24/7. क्लियर इथपर्यंत. चला नेक्स्ट बघा मित्रांनो, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. वॉल्यूम ऑफ कोन दिला आहे, वॉल्यूम ऑफ फायर करायचं, रेडियस 7 आहे, परपेंडिक्युलर हाईट दिलेला आहे 7 6. वॉल्यूम ऑफ कोन, व्हॉट इज वॉल्यूम ऑफ कोन? 1/3 पाय r स्क्वेअर h. तर 1/3 पाय 1/2 r चा स्क्वेअर. r चा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 किंवा 7 चा स्क्वेअर केलं तर चालेल. ठीक आहे, दिस इज 7 स्क्वेअर. 7 स्क्वेअर किती होते? 49. ठीक आहे, इंटू 6 किती आहे? 6 दिला आहे. 1/3 22/7 इथे येणार 49. क्लिअर. आणि याला कॅल्क्युलेशन मध्ये आता सॉल्व करावं लागेल. तर हा होते 1 आणि हा होते 2, हा 7. क्लिअर इथपर्यंत. 14 22 गुणिले 14, 14 दुने 28, 2 राहिले, 14 दुने 28 आणि 2 30. तर 308 सेंटीमीटर स्क्वेअर हा त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, दिस इज द व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 308 सेंटीमीटर क्यूब. हे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बोर्डला विचारले जातात. क्लिअर इथपर्यंत. ओके, चला नेक्स्ट बघा. ही ऍक्टिव्हिटी झाली होती आपली, है ना. सो व्हॉट इज AC अपॉन CE आणि BD अपॉन DF. कळलं. AC ची व्हॅल्यू 12, CE 9, DF काढायचं आहे. BD ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, DA इज इक्वल टू इथे 12 येणार, 12 येणार, इथे किती येणार? 8 × 9/12. 2 चा भाग दिला, 3 चा भाग दिला, 3 चा दिला, किती येते मित्रांनो? 6. किती येणार आन्सर? 6 येणार. हा आपला पोर्शन आहे. दिस इज 6. DF ची व्हॅल्यू किती येणार मित्रांनो? 6 आलेली आहे. क्लिअर इथपर्यंत. ओके. त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन आहे. सिलेंडर इज हॅव्हिंग द रेडियस 7 सेंटीमीटर अँड हाईट 21 सेंटीमीटर. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम अँड सर्कम्फरन्स ऑफ इट्स बेस. तर रेडियस 7 आहे, हाईट 21 दिला. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय square h. This is the formula of volume of cylinder. Pi is equal to 22/7 × 7 × 7 × h. h किती आहे? 21. हा कॅन्सल झाला 21. या दोघांचं मल्टिप्लाय केलं. ओके, या दोघांचं मल्टिप्लाय केलं किती मिळते मित्रांनो? 154 इज मल्टिप्लाय बाय 21. टेबल माहिती असेल तर ठीक आहे, नाहीतर काय प्रॉब्लेम नाही. 21 डायरेक्ट 0. इथं 8 लिहा, 10 3 किती येणार? 4 13 2 आणि 3. ठीक आहे, ओके. तो 3 2 3 4. ठीक आहे, 4 8 13 2. ओके 3. ओके, क्लिअर. सर्कमफरन्स ऑफ बेसचा सर्कमफरन्स 2 पाय r. सर्कमफरन्स ऑफ बेस काय? 2 पाय r. r किती आहे मित्रांनो या ठिकाणी? 7. तर 7 आणि 7 कॅन्सल झालं, इथे येणार 44. 44 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लिअर. सर्कमफरन्स ऑफ बेस इज इक्वल टू 2 पाय r. 2 into 22/7 into 7 divided by this is answer is 44. क्लियर मित्रांनो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा.
प्रूव्ह दॅट कॉट थीटा प्लस tan थीटा इक्वल कोसेक इंटू सेक थीटा. तर हे इझी आहे. ओके, इझी आहे. तर याला काय करायचं, cos इंटू x इथे येणार cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. याची व्हॅल्यू इथे बघा मित्रांनो 1 आणि 1 बाय दिस 1 म्हणजे त्याचा राईट हँड साइड आहे. सो इथे लिहू शकता, इथे काय लिहायचं, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे सर्व प्रीवियस इयर क्वेश्चन आहे. जे इझी वाटते थोडं ते प्रीवियस इयर असतात. ठीक आहे मित्रांनो, हा सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता. प्रीवियस इयर क्वेश्चन क्लिअर. होमवर्क हाय होमवर्क आहे, होमवर्क करू शकता. बघ लिहून घ्या. 25 प्लस BC AC ची व्हॅल्यू दिली आहे का? येस. 13 चा स्क्वेअर आहे. किती? 13 चा स्क्वेअर आहे. 5 चा वर्ग 25 झाला ना. 13 म्हणजे ओके, 13 म्हणजे 169 मधून हे गेले 25 म्हणजे 144. 144 म्हणजे B ची व्हॅल्यू किती आहे? 12. 12 इज द रिक्वायर्ड आन्सर. 12 हा त्याचा आन्सर आहे. क्लिअर. अशा टाईपचे तुम्हाला दिलेले असतात. ओके, नेक्स्ट आहे. नेक्स्ट तुम्ही करू शकता 4 पाय आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 7. सो 7 चा 7 इंटू 7 एक 7 कॅन्सल झाला. 4 इंटू 4 पाय म्हणजे 14 आहे ना. अच्छा, 7 चा स्क्वेअर लिहा. 7 चा स्क्वेअर किती होणार? 7 चा स्क्वेअर लिहा लागेल आहे ना. 7 चा स्क्वेअर लिहा 49. 49 म्हटलं तर इथं 7 राहते आणि हे होते 88. 88 ठीक आहे. 88 म्हणजे इथे मित्रांनो सगळ्यात 56 5 56 आणि 5 61. तर हे त्याचा आन्सर आहे. स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर. क्लिअर मित्रांनो. ठीक आहे. ओके, हे त्याचा आन्सर आहे. क्लिअर. तर इथे येणार 616 स्क्वेअर सेंटीमीटर. 616 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे गिवन. हे तुम्ही करू शकता मित्रांनो. 14 चा स्क्वेअर हे आलेला आहे क्वेश्चन. सो दिस 193 196. ठीक आहे. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर वापरू शकता तुम्ही. 22 त्याच्यामधून मायनस करा. 196 ते येणार 2 4 42 42 येणार ना. 6 2 4 बरोबर आहे. सेंटीमीटर स्क्वेअर. 42 चा आन्सर आहे. दिस इज फॉर द 2 मार्क्स. 2 मार्क्स साठी आलेला क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. ओके, तर हे एरिया ऑफ सेक्टर PXP एरिया ऑफ सेक्टर आहे. पाय आर स्क्वेअर पाय आर स्क्वेअर पायच्या रिप्रेझेंट करून 10 चा स्क्वेअर. त्याला कॅल्क्युलेशन केलं 1 बाय 90 ना. 90 आहे ना तो 90 आहे. 1/4 हा 100 होईल. 100 इंटू 100 10 स्क्वेअर 100 म्हणजे इथे येणार 314. आणि 314 म्हणजे होते किती होते? 2 म्हणजे 1 किती राहते? 1 5 7 7 ना बाकीला 2 परत किती येते मित्रांनो या ठिकाणी? 7 1 8.5 78.5 येते मित्रांनो. ठीक आहे. 78.5 याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ही व्हॅल्यू मिळते 78.5. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. हे करू शकता तुम्ही. पायथागोरस थेरम AB स्क्वेअर प्लस इथे AC स्क्वेअर येणार न पाहता. ठीक आहे. तर सॉल्व करा. AB आणि AC ची व्हॅल्यू काढा. ठीक आहे. AB आणि AC काय येणार? AB आणि AC इथे येणार sin थीटा, इथे येणार cos थीटा. ठीक आहे. सॉल्व करा. cos थीटा इज इक्वल टू 1. इथे येत आहे मित्रांनो 1 आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. ओके, 1 येते. त्याच्यानंतर आहे complete the following activity to prove the cot theta and tan theta is equal to cosec theta into sec theta. ही एक प्रॉपर्टी आहे. तर ही प्रॉपर्टी तुम्ही करू शकता. इथे काय येणार? cos, इथे येणार sin. हे झालेलं आहे ना sin theta. इथे येणार cos square theta. ही व्हॅल्यू येते 1 अपॉन दिस 1. ओके, क्लिअर. याचा रिझन लिहायचं होतं. इथं रिझन लिहायचं होतं sin square theta प्लस cos square theta इज इक्वल टू 1. हे इथं लिहायचं. हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला इथं लिहायचं होतं. 1 बाय साइन 1 बाय साइन म्हणजे कोसेक आणि 1 बाय 1 मिनिट 1 बाय काय करायचं तुम्हाला? कोसेक आणि सेक आहे ना. हा थोडासा रॉंग दिलेला आहे. ओके, हा रॉंग दिला. याच्यामध्ये हे नाही लिहायचं. इथे काय लिहायचं? इज कोसेक थीटा अँड व्हॉट इज इंटू सेक थीटा आणि लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. ठीक आहे. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड लिहायचं. क्लिअर इथपर्यंत? चला नेक्स्ट क्वेश्चन आहे हे. ठीक आहे. करू शकतो तुम्ही मित्रांनो. इथे येणार 120. आय थिंक इथे 120 येणार. 120 आला. प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल AOB AOC
AXC 120 हा तेवढंच येणार. तर AOC मेजरबल अँगल AOC इज इक्वल टू 120 डिग्री हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल आणि जे आर्क समोरचे आहे ते इक्वल असते. दिस इज होमवर्क. हे होमवर्क करा. ठीक आहे. दिस इज अगेन होमवर्क करा. नेक्स्ट अँड दिस इज द लास्ट. ओके. लास्ट मध्ये काय होणार MDDN आणि RN इथे येणार RDDN. ओके. RD थेरम ऑफ द इंटरनल डिव्हिजन ऑफ द कार्ड्स. सो MD ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? MD ची व्हॅल्यू आहे 8 येणार. तर या ठिकाणी येणार 8 येणार 15 जो 60 ना. येस 60 होणार इथं. ठीक आहे. दिस इज द 60. हा 60च्या किती 4चा भाग आहे मित्रांनो. इथे येणार 15 2 म्हणजे आन्सर किती येणार या ठिकाणी 7.5. सो DN इज इक्वल टू व्हॉट? इट इज 7.5. 7.5 हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो. ओके. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण जे काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी बेस्ड टाईप आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड. ठीक आहे. हे आपण बघितलं मित्रांनो. ठीक आहे. तर आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया. तुम्हाला बघा काय काय आज मी तुम्हाला मिळालेलं आहे. 2025 जुलै 2025 प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं पूर्ण आन्सर की सोल्युशन मिळालं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 मार्क्स MCQ टाईप क्वेश्चनचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ते मिळाले मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला 1 मार्क्सचे क्वेश्चन 1 मधला जो बी सेक्शन आहे तो 4 मार्क्स ते इम्पॉर्टंट मिळाले आहेत आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन हे मिळाले मित्रांनो. तुम्हाला 2 मार्क्स 3 मार्क्स आणि 4 मार्काचे हे तुम्हाला मी लवकरच या ठिकाणी या चॅनलवर अपलोड करणार मित्रांनो. तर तुम्हाला या ठिकाणी लाईक करा मित्रांनो या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.